मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण या ठिकाणी बघणार आहे एसएससी जीडी पीवायक्यू चा सेट नंबर 2. कारण एक सेट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, तो तुम्ही बघितलाही असेल. आज जो असणार आहे तो सेट 2 असणार आहे आणि आजच्या सेट मध्ये आपण जो प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर जो घेतलेला आहे किंवा 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सेकंड शिफ्ट मधील सर्वच्या सर्व 20 प्रश्न, म्हणजे जे रिझनिंगचे एकूण 20 प्रश्न एका सेट मध्ये किंवा एका शिफ्ट मध्ये येतात, त्यापैकी 20 फेब्रुवारी झालेले शिफ्ट 2 मध्ये आलेले रिझनिंगचे 20 प्रश्न आज आपण बघणार आहेत. शिफ्ट 1 मध्ये आलेले सर्व प्रश्न आपण ऑलरेडी कंप्लीट केले आणि आजचे जे प्रश्न असणार आहे हे सुद्धा मराठीमध्ये असणार आहे. कारण तुम्ही जर युट्यूबवर किंवा गुगलवर कुठे कोणत्याही साईटवर जर चेक केलं तर तुम्हाला एसएससी जीडीचे पीवायक्यू आणि ते मराठीमध्ये हे मिळणं शक्यच नाही. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एसएससी जीडीचे 2024 मध्ये झालेले एकूण 53 शिफ्ट मधील सर्वच्या सर्व प्रश्न शिफ्ट वाईज आणि ते मराठीमध्ये. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुमच्या समोर जर पहिला प्रश्न आलेला आहे आणि तो आहे एक आकृत्यांची सिरीज, म्हणजे एक मालिका दिलेली आहे की त्यामध्ये नेक्स्ट जी आकृती येणार आहे ती कोणत्या पद्धतीने येऊ शकते किंवा ती जी सिरीज आहे ती सिरीज कंप्लीट कशी होऊ शकते, त्या पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला विचारले की खालील आकृती मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडा. त्यामध्ये पहिली एक आकृती दिली, सेकंड दिली, थर्ड दिली, फोर्थ, अशा 4 आकृती दिल्या आणि 5व्या जागेवर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती येईल त्यामध्ये तुम्हाला ए, बी, सी आणि डी असे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा. पण त्याआधी या सिरीज मध्ये एक पॅटर्न असणार आहे. तो पॅटर्न काय असणार, किंवा कोणत्या पॅटर्न मध्ये आकृत्या बनलेल्या आहेत, तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा असतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता जी पहिली आकृती दिली त्यामध्ये 3 साइन तुम्हाला दिलेले, 3 चिन्ह दिलेले. तर त्या चिन्हाच्या हेल्पनं, म्हणजे ते चिन्ह दिलेले जे साइन दिलेले त्याच्या मदतीनेच आपण काय करणार की 5वी आकृती काढणार. तर तुम्ही बघू शकता की एक जो स्क्वेअर दिला आहे त्या स्क्वेअर मध्ये पहिली जी आकृती दिलेली आहे ती आपण जर घेतली, त्याच्यात जो पहिलं साइन दिलेलं आहे ते दिलेलं आहे ट्रायंगलचं. तर ट्रायंगल कोणत्या पद्धतीनं कोणता पॅटर्न फॉलो करते ते आपल्याला ओळखावं लागणार आहे. तर सर्वात पहिले बघू शकतो आपण की ट्रायंगल या ठिकाणी दिलेला आहे एका कोपऱ्यात, एका कॉर्नरला. त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये दिलेला आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने तिसऱ्या डायग्राम मध्ये किंवा तिसऱ्या फिगर मध्ये दिलेलं आहे या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर चौथीत दिलेलं आहे या ठिकाणी. आणि ही जी डायग्राम या पद्धतीने अशी सिरीज जी जात आहे, तर ही सिरीज आपल्याला 5व्या आकृतीमध्ये ट्रायंगल कोणत्या ठिकाणी येईल ते ओळखायचं. तर नेमकं आपण यामध्ये बघणार की एका ट्रायंगल जे पॅटर्न फॉलो करतो तो कोणत्या पॅटर्न फॉलो करते, म्हणजे कोणत्या पॅटर्न मध्ये समोर जाते. तर आपण बघू शकतो, जर आपण कॉर्नर आणि साइड जर पकडल्या तर एकूण 8 होतात. म्हणजे जर आपण हे 1 2 3 4 कॉर्नर आणि 1 2 3 4 साइड जर पकडल्या तर एकूण 8 साइड किंवा 8 ठिकाण, म्हणजे 8 प्लेस तयार होतात. 8 जागा व्हायला आहेत. म्हणजे एक तर तो कॉर्नरला आहे किंवा साइडला आहे किंवा कॉर्नरला आहे. मग आता येतो इथं साइडला येणार किंवा कॉर्नरला येणार, तर ते कसं ओळखणार आपण. तर बघू शकता तुम्ही इथून एक जागा सोडून, म्हणजे डायरेक्टली एका प्लेसवरून तो दुसऱ्या प्लेसवर गेला. एकही प्लेस मध्ये त्याने स्किप केली नाही, नाही कॉर्नर स्किप केला आणि नाही साइड स्किप केली. मग तो इथून डायरेक्ट या ठिकाणी गेला पहिल्या वेळेस. त्याच्यानंतर दुसरी जी मध्ये बघितलं आपण तर इथं एक सोडून या ठिकाणी गेला, म्हणजे दुसरी जी आकृती आहे ती 2 प्लेस सोडून, म्हणजे एक आणि दुसऱ्या प्लेसवर गेली. इथं नाही येतात ती या ठिकाणी आली. त्याच्या वेळेस जर आपण बघितलं तर इथे यायला पाहिजे होती, इथे यायला पाहिजे होती, पण इथं नाही येतात ती या ठिकाणी आली, म्हणजे 3 प्लेस सोडून गेली. म्हणजे पहिल्यांदा डायरेक्टली 1, नंतर 1 आणि 2, नंतर 1 2 आणि 3. तर आता जे ट्रायंगल येईल तो येईल 4 प्लेस मध्ये, म्हणजे चौथ्या प्लेसवर, चौथ्या जागेवर येईल. मग चौथी जागा जर आपण पकडली तर ती या ठिकाणाहून 1 2 3 आणि 4, म्हणजे जी येणार त्या डायग्राम मध्ये 5व्या डायग्राम मध्ये तो ट्रायंगल या ठिकाणी येणार. कशा पद्धतीने या ठिकाणी आला तुम्हाला कळालं असेल. सर्वात पहिले त्याने काय केलं, एकच जागा म्हणजे एकच प्लेस समोर गेला, त्याच्यानंतर एक सोडून दुसऱ्या प्लेसवर, नंतर 1 2 सोडून तिसऱ्या प्लेसवर. तर आता जो जाईल तर कसा जाईल, 3 प्लेस सोडून चौथ्या प्लेसवर. मग 1 2 3 सोडून तो या ठिकाणी झाला चौथ्या प्लेसवर. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की या ठिकाणी काय येणार, ट्रायंगल येणार. आणि त्या ठिकाणी जर ट्रायंगल येणार असेल, खालच्या कॉर्नरला बॉटमच्या कॉर्नरला जर ट्रायंगल येणार असेल तर ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी यापैकी आपण बघू शकतो ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही. मग बी आपला कॅन्सल करू शकतो आपण, अगोदरच एलिमिनेट करू शकतो. सी मध्ये आहे आणि डी मध्ये आहे. आता आपल्याला सर्कल आणि जे स्टार दिलेले त्याच्यानुसार बघायचं की नेमकं ए किंवा मग सी किंवा डी यापैकी कोणता पर्याय येईल. तर तुम्ही आता सर्कल जर घेतला तर सर्कल मध्ये तुम्ही बघू शकता, सर्कल सर्वात पहिले या ठिकाणी होता. या ठिकाणावरून सर्कल एक प्लेस मागं या ठिकाणी गेला. त्याच्यानंतर तिथून
परत एक प्लेस सोडून या ठिकाणी गेला, परत एक प्लेस सोडून या ठिकाणी गेला. म्हणजे सर्कलची जी प्लेस आहे, सर्कलची जी जागा आहे ती एकदम पॅटर्न जो फॉलो करत होती काय करत आहे की एकने मागं एकने मागं एकने मागं तर परत एकने मागं तर या ठिकाणी काय येणार सर्कल येणार. म्हणजे सर्कल मध्ये कुठल्याही पॅटर्न मध्ये चेंज नाही, फक्त एका प्लेसने तो काय होते मागे येते. मग जर चौथ्या डायग्राम मध्ये तो या ठिकाणी असेल तर पाचव्या तो या ठिकाणी येणार. मग पाचव्या आपण म्हणणार जी आकृती येणार ती अशा पद्धतीने सर्कलची. आणि जर सर्कल खालच्या साईडला जर येणार असेल केबी मिडलला म्हणजे मधात, तर आपण बघू शकतो ए मध्ये येऊ शकतं, बी तर आपला ऑलरेडी कंप्लीट कॅन्सल झाला. सी मध्ये नाही येणार, सी आपण काय करणार कॅन्सल करणार. आणि डी मध्ये पण नाही येणार, डी मध्ये तो कॉर्नरलाच आहे. मग फक्त आणि फक्त ऑप्शन येणार आपला ए. त्याच्या समोर आपल्याला बघायचंही काम राहिलं नाही आणि आपला वेळही वाचला. त्याच्यानुसार आपण सांगू शकतो याचं जे उत्तर राहणार ते उत्तर काय राहणार पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. तर हा प्रश्न झाल्याच्या नंतर दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विचारला दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला विचारलाय की त्याच्यात सुद्धा एक सिरीज मध्ये एक मालिका दिलेली आहे. पण ही जी मालिका आहे ही अशा पद्धतीने दिली की डावीकडून उजवीकडे काही अक्षर ठेवलेली आहेत आणि ते खालीपैकी कोणत्या अक्षराचा गट त्या मालिका पूर्ण करत ते आपल्याला विचारलं. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला सिरीज दिली आणि त्या सिरीज मध्ये 4 रिकाम्या जागा दिल्या. तर त्या रिकाम्या जागांमध्ये म्हणजे त्याच्या ब्लँक प्लेस मध्ये त्या ब्लँक ज्या जागा दिलेल्या त्याच्या ठिकाणी कोणते 4 अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज अशा पद्धतीने जी, त्याच्यानंतर HIJ के, त्याच्यानंतर परत G डॅश IJK IJK, नंतर G डॅश IJK, त्याच्यानंतर परत डॅश HIJ KG HIJ परत डॅश. अशा पद्धतीने एक सिरीज दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलंय की 1 2 3 आणि या 4 प्लेस मध्ये कोणते अक्षर येतील किंवा कोणते लेटर येतील. तर ते लेटर काढण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की या सिरीज मध्ये सुद्धा कोणता पॅटर्न फॉलो होतो का. एक पॅटर्न असणार आहे, काही ग्रुप पडणार आहे, ते ग्रुप आधी आपल्याला ओळखावं लागणार आहे की कशा पद्धतीने कशी नंबर किंवा ते लेटर येतात ते रिपीट होते. मग आपण याच्यात सांगू शकतो की अशी कधी अशा पद्धतीची ज्यावेळेस तुम्हाला नंबर सिरीज असो म्हणजे नंबर असो किंवा मग अशी काही लेटरची सिरीज असेल त्याच्यात आपण बघणार की एकूण टोटल किती लेटर दिलेले आहेत. ह्या ब्लँक प्लेस सुद्धा आपण त्याच्यात ऍड करणार आणि एक लेटर सुद्धा त्याच्यात ऍड करणार. मग आपण म्हणू शकतो की जर मोजून करून आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि एकूण 25 जागा आहेत. मग पूर्ण जे लेटर होणार आहे ते 25 लेटर होणार आहेत. म्हणजे 25 लेटर जर आपण घेतले तर या 25 लेटर पासून आपण असे किती किती ग्रुप पाडू शकतो की ज्याच्यात 4 5 किंवा 6 लेटर येतील. तर आपण जर बघितलं तर 4 लेटरचे ग्रुप पाडले तर एक शिल्लक राहिला आणि 6 चे जर पाडले तर एक शिल्लक राहिला. मग आपण म्हणू शकतो जर 5 चे जर का ग्रुप पाडले 5 अक्षर घेतले तर त्याचे 5 ग्रुप पडू शकतात. मग 5 जर अक्षर घेतले तर मी म्हणू शकतो की 1 2 3 4 5 या ठिकाणी के पर्यंत येईल. नंतर 1 2 3 4 5 परत या ठिकाणी 5 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि या पद्धतीने 5 असे एकूण 5 ग्रुप पडतील. आता हे ग्रुप पाडल्याच्या नंतर आपण कधी या सिरीज मध्ये कोणत्याही पद्धतीने आपल्याला अक्षर मागं पुढे केले तरी आपली सिरीज कधीही चुकणार नाही. मग याच्यातून आपण सांगू शकतो पहिली सिरीज तर कंप्लीट आहे, पहिला ग्रुप कंप्लीट आहे आणि प्रत्येक ठिकाणी जीच्या नंतर काय आहे तर या ठिकाणी 2 नंबरला यायची, या ठिकाणी 2 नंबरला यायची, या ठिकाणी सुद्धा 2 नंबरला यायची. मग या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा काय येणार 2 नंबरला एच येणार. मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी एच आला. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर पहिली आपल्याला काय करायचं पहिली प्लेस पूर्ण करायची. मग याच्यात 1 नंबरला जी आहे, याच्यात 1 नंबरला जी आहे, याच्यात 1 नंबरला जी आहे, याच्यात सुद्धा 1 नंबरला काय येणार जी येणार. तर याच्यातही जी घेतला. याच्यात जर शेवटला आपल्याला म्हणायचं तर याच्यात शेवट काय के, याच्यात शेवट काय के, याच्यात लास्टला के, याच्यात सुद्धा के, तर याच्यात सुद्धा काय येणार के येणार. मग याच्यातून आपण सांगू शकतो HHGK HHGK हे जे 4 अक्षर असतील हेच आपलं उत्तर असतील. आणि HHGK आपल्याला दिलेले HHGK ऑप्शन क्रमांक ए फॉर आत्माराम तुकाराम भिडे याच्यात काय दिलेलं आहे ए आपला पर्याय दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि नेक्स्ट जो प्रश्न आहे तिसरा, तर तिसऱ्या प्रश्नात आपल्याला विचारलेले आहे आपल्याला दिलेले रिलेशन
म्हणजे ब्लड रिलेशन किंवा मग रक्तसंबंध जे आपण म्हणतो, अशा पद्धतीने आपल्याला एक नातेसंबंधाचा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात सांगितलंय ए बी चे वडील आहेत, बी हा सी चा भाऊ आहे, सी हा डी चा नवरा आहे, डी ही ची बहीण आहे, ई ही एफ ची आई आहे आणि एफ ही जी ची पत्नी आहे. अशा पद्धतीनं आणि त्या कुटुंबात किती पुरुष आहेत हे आपल्याला सांगायचं. अशा पद्धतीचा प्रश्न आपण ज्यावेळेस सोडवणार त्यावेळेस आपण सांगू शकतो की ए हे बी चे वडील याला आपण कसं मांडणार. ते ए दिलेलं आहे आणि एक कोण आहे वडील आहे. मग वडील असल्यामुळे वडील हे म्हणजे काय पुरुष आहे आणि पुरुषासाठी आपण काय करणार एक स्क्वेअर घेणार. पुरुषासाठी स्क्वेअर घेणार त्याच्यासाठी आपण प्लस किंवा मायनस प्लस असेल तर पुरुष मायनस असेल तर स्त्री त्याच्यानंतर किंवा मग एम असेल तर मेल आणि एफ असेल तर फिमेल असं नाही करता न करता एक स्क्वेअर घेणार आणि स्क्वेअरच्या खाली आपण सांगितलं वडील हे कोणाचे बीचे आणि जनरेशन एक जनरेशन कमी म्हणजे मुलगा आहे मुलगी असेल तर आपण काय करणार खाली घेणार बी. म्हणजे आता काय झालं बीचे वडील झालं ए आणि काय म्हणणार आपण काय म्हणणार सर्कल आहे सॉरी स्क्वेअर आहे सर्कल नाही. सर्कल जर असतं तर काय असतं आई असते. त्याच्यानंतर काय दिलं बी हा सीचा भाऊ आहे. आता भाऊ आहे म्हणजेच कोण आहे मेल आहे म्हणजेच माणूस आहे. बीला सुद्धा आपण काय करणार स्क्वेअर करणार कारण हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे तर हा आहे सीचा भाऊ. मग भाऊ बहीण जर असेल तर एक लाईन आपण काय करणार त्याच्यासोबत एकाच जनरेशनचा फरक. एक जनरेशन असेल तर असं लिहिणार आणि एक जनरेशन कमी जास्त म्हणजे आई वडील असतील तर वर खाली अशा पद्धतीने आपण लिहून घेणार आणि भाऊ बहीण असतील तर अशा पद्धतीने लिहून घेणार. त्याच्यानंतर सांगितलं सी हा डी चा नवरा आहे. आता सी नवरा आहे म्हणजे नवरा सुद्धा कोण असतात पुरुष असतात. नवरा कधी स्त्री नाही होऊ शकत. मग नवरा जो असणार तो पुरुषच असणार. त्याच्यानंतर सी हा डी चा नवरा आहे सांगितलं. सी हा डी चा नवरा आहे. नवरा बायको असतील तर डबल लाईन, बहीण भाऊ असतील तर सिंगल लाईन, नवरा बायको असतील तर डबल लाईन. नवरा कोणाचा डीचा. आता हा नवरा आहे तर हा सुद्धा कोण असणार नवरा. हा असणार नवरा नाही तर जी असणार बायको म्हणजेच याला करणार आपण सर्कल बी असणार सर्कल. त्याच्यानंतर बी ही हिची बहीण आहे. आता जी ही हिची बहीण आहे. आता ऑलरेडी आपण सांगितलं की स्त्री आहे आणि बहीण आहे कोणाची हिची. तर अशा पद्धतीने बहीण भावाचा आता आपण अशा पद्धतीने लिहतो हिची बहीण आहे. हिची बहीण झाल्याच्यानंतर सांगितलं ही एफची आई आहे आणि कोण असणार स्त्रीच असणार. आईला सर्कल करणार आणि कोणाची आई आहे तर ती एफची आई आहे. अशा पद्धतीने एफ लिहून देणार एफची आई आहे आणि एफ ही जीची पत्नी आहे. परत सांगितलं एक रिलेशन शेवटचं ते की एफ कोणी पत्नी आहे. कोणाची पत्नी आहे तर ती पत्नी आहे अशा पद्धतीनं जीची. आणि जीची पत्नी म्हणजे जी कोण असणार जीचं आपल्याला भले नातं दिलेलं नाही किंवा त्याचं जेंडर सांगितलेलं नाही. त्याचं जेंडर सांगितलेलं नाही की तो पुरुष आहे का स्त्री. पण त्याची जर बायको असेल तर तो पुरुषच असणार. ज्याची बायको असते तो पुरुषच असतो. मग हा जी पण कोण असणार पुरुष. आणि शेवटला आपल्याला सांगितलं प्रश्न विचारला की तर त्या कुटुंबात किती पुरुष आहेत किती मेल आहेत. ते किती मेल आहेत त्याच्यात आपण बघू शकतो. आता याच्यात आपल्याला बघायला सोपं आहे की 1 2 3 आणि 4 4 मेल येतात 4 पुरुष आणि स्त्रिया किती येतात 1 2 आणि 3 3 स्त्रिया आहेत. पण अशा पद्धतीने न जाता आपण काय म्हणू शकतो पूर्ण सॉल्व्ह नाही करायचं काय नाही फक्त प्रश्न बघायचा आणि अशा पद्धतीचं उत्तर द्यायचं. तर हे उत्तर आपण कशा पद्धतीने देऊ शकतो तर तुम्ही जर प्रश्न वाचत गेले तर तुम्ही सांगू शकता ए हे बी चे वडील आहे. सर्वात पहिले दिले ए बी चे वडील आहे म्हणजे ए कोण झाला ए झाला मेल ए झाले बी चे वडील. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये सांगितलं बी हा सी चा भाऊ आहे. बी कोण आहे भाऊ आहे म्हणजे बी सुद्धा कोण झाला पुरुष. बी भाऊ आहे सी चा. नंतर सांगितलं सी हा डी चा नवरा आहे तर सी सुद्धा कोण झाला नवरा म्हणजे मेल. नंतर सांगितलं की डी हिची बहीण आहे म्हणजे डी नाही येणार. ई ही एफ ची आई आहे ही सुद्धा नाही येणार. एफ ही जीची पत्नी आहे एफ सुद्धा नाही येणार. पण एफ जीची पत्नी आहे म्हणजे जी सुद्धा कोण असणार नवरा म्हणजे डी सुद्धा कोण असणार मेल. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो 1 2 3 आणि 4 हे 4 कोण येतं या परिवारातील मेल म्हणजे पुरुष. एकूण पुरुष त्या परिवारात किती सांगितले एकूण पुरुष सांगितले 4. तर पर्याय क्रमांक आपण सांगू शकतो ए फॉर आत्माराम तुकाराम भिडे. याचं सुद्धा उत्तर काय आहे ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू शकतो आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जो की 4 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न दिलेला आहे सिटिंग अरेंजमेंटचा म्हणजे बैठक व्यवस्थेचा. आणि या बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला काय सांगितलं की 5 सहकारी आहेत 5 कलिग आहेत सहकारी जे की जो ॲरॉन बेन क्लो आणि डेनियल. तर डेनियल असे 5 मित्र किंवा 5 सहकारी आहेत. गोलाकार टेबलाभोवती आहेत. गोलाकार असेल तर गोलाकार टेबल करून घ्या. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर करून घ्या. गोलाकार टेबलाभोवती बसले आणि मध्यभागी तोंड करून तोंड करून कुणीकडे बसले याच्यावर सुद्धा काय होतं याचा आन्सर डिपेंड करतं. म्हणजे जर ते मध्यभागी असतील तर त्याची जी डायरेक्शन असणार ती चेंज होणार आणि त्यांचे जर तोंड बाहेर असतील तर त्याची डायरेक्शन चेंज होणार. मग आपण सांगितलं की त्याचे जे तोंड येते काय सेंटर कडे असे 5 येतात.
तर 5 आपण अशा पद्धतीने बसवून घेणार. 4 समोरासमोर एक 5वा वेगळा. आता वेगळा का बसवला, 4 समोरासमोर का बसवले, एखाद्या वेळेस आपल्याला काय करतात की कोणाच्या समोर कोण बसलेले आहे असा प्रश्न विचारतात. त्यामुळे आपण एकमेकांसमोर जर 4 बसवले तर याच्यातून आपल्याला आन्सर काढणे सोपं जाते. अशा पद्धतीने पहिली कंडिशन दिलेली आहे, झो एरॉनच्या लगेच डाव्या बाजूला बसला. कोण बसला? झो. कुठे? डाव्या बाजूला. कोणाच्या? तर एरॉनच्या. एरॉनच्या ठिकाणी असेल, मी म्हणतो या ठिकाणी एरॉन जर या ठिकाणी असेल तर एरॉनचं तोंड मध्यभागी आहे. तर एरॉनची डावी बाजू कोणती? या साईडला असणार का या साईडला? इकडे जर तोंड करून बसला तर ही त्याची उजवी बाजू, आणि इकडे जर तोंड करून बसला तर ही त्याची डावी बाजू. मग एरॉनच्या डाव्या बाजूला कोण आहे? तर झो आहे. तर या झो जो सांगितला, झोचं नाव, झो बसला एरॉनच्या डाव्या बाजूला, लगेच डाव्या बाजूला. आणि लगेच म्हणून काय केलं आपण, त्याला लगेच या प्लेसवर बसला. तू इथे बसू शकत होता, पण आपल्याला सांगितलं की लगेच डाव्या बाजूला आहे, मग तो या ठिकाणी आपण बसवला. आणि त्याच्यानंतर सांगितलं झोच्या शेजारी क्लो बसला. आता झो जर या ठिकाणी असेल तर त्याचा एक शेजारी एरॉन झाला, दुसरा शेजारी त्याचा कुठं असणार, तर या ठिकाणी असणार. तो कोण असणार? क्लो. अशा पद्धतीने क्लो या ठिकाणी बसणार. त्याच्यानंतर सांगितलं की डॅनियल एरॉनच्या लगेच उजवीकडे बसला. जो एरॉन आहे त्याच्या उजवीकडे आहे डॅनियल. एरॉनच्या उजवीकडे, एरॉनची उजवी बाजू इकडे कोण असणार? डॅनियल. त्याच्यानंतर सांगितलं तर झोच्या डाव्या बाजूला कोण आहे? झो या ठिकाणी आहे, झोची डावी बाजू ही आहे. आता इथे कोण बसलेला असणार? इथे तर बेन असणार, पण याची काही गरजही नाही आपल्याला, कारण आपल्याला विचारलं झोच्या डाव्या बाजूला. झोची उजवी बाजू एरॉन, झोची डावी बाजू क्लो. आपला आन्सर असणार क्लो. आन्सर काय असणार? क्लो म्हणजे सी. सी फॉर चंपकलाल गडा. सी म्हणजेच चंपकलाल गडा आलं आन्सर क्लो. त्याचा 4 नंबरचा आन्सर सी येणार. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, आणि 5व्या प्रश्नामध्ये काय दिलेले, जर 5व्या प्रश्नात सांगितलं जर 40A 10B त्याच्यानंतर 8C15 आणि याचं जर आपण याला जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येणार 65. त्याच्यानंतर विचारलं की 15A30 त्याच्यानंतर B 9C20 9C20 आणि याचा आन्सर येणार 70. तर आपल्याला विचारलं, क्वेश्चन विचारला 7A9 B3C आणि त्याच्यानंतर विचारलं 8. याचा आन्सर काय येईल? तर याच्यात आपल्याला काय करायचं, ए बी आणि सी दिलेले, आणि ए बी सी च्या जागी 3 साइन घ्यायचे. साइन कोणते घ्यायचे? प्लस, मायनस, डिवाइड किंवा मग मल्टिप्लिकेशन. तर या 4 पैकी 3 साइनच घ्यायचे आपल्याला. इथे 3 साइन तर टाकल्याच्या नंतर याच्या जागी, बीच्या जागी आणि सीच्या जागी रिप्लेस केल्याच्या नंतर, टाकल्याच्या नंतर याचा आन्सर 15 आलं पाहिजे. तर आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो त्या आधी आपण बघणार. जर मी या एच्या जागी काय घेतलं, एच्या जागी भागाकार घेतला तर या 10 आणि 40 ला भाग जाऊ शकतो. तर 10 × 40 इथे किती येणार? 10 × 40 म्हणजे 4 येणार. आणि या बीच्या जागी जर काय घेतलं गुणाकार, तर 8 × 32 आणि आता गुणाकार घेतला, भागाकार घेतला, इथं जर ऍड केलं 32 मध्ये जर 15 ऍड केले तर 65 येतात का? तर 65 येत नाही. म्हणजे आपण इथं भागाकार घेऊ शकत नाही, इथं गुणाकारही घेऊ शकत नाही. जर याच्या जागी जर गुणाकार घेतला आणि इथं जर भागाकार घेतला, अशा पद्धतीने जर 40 गुणाकारात 10 आणि भागाकारात बीच्या जागी भागाकारात किती 8 आणि सीच्या जागी अधिक 15 अशा पद्धतीने जर केलं तर 8 × 5 = 40, तर 5 × 50 50 आणि हे 65 60 65. याचा उत्तर काय येणार? 65 येणार. म्हणजे आपण म्हणू शकतो याच्या जागी आपण काय केलं, याच्या जागी आपण घेतला गुणाकार, बीच्या जागी आपण घेतला भागाकार आणि सीच्या जागी घेतला ऍडिशन. आता याच पद्धतीने इथे रिप्लेस केलं, याच्या जागी गुणाकार, बीच्या जागी भागाकार आणि सीच्या जागी प्लस, तर याचं उत्तर सुद्धा 60 यायला हवं. असं जर आलं तर आपण काय करू शकतो की ते जे आपण साइन रिप्लेस केले ते सुद्धा आपण घेऊ शकतो. पण याच्या जागी काय घ्यायचं गुणाकार, तर 15 गुणाकारात 30 भागाकारात किती, तर 9 त्याच्यानंतर सी म्हणजे अधिक 20. याचं उत्तर किती यायला पाहिजे, तर 70 यायला पाहिजे. तर इथं जर बघितलं तर इथं 3 जर भाग दिला 3 × 9 आणि इथं 3 × 30, इथं 3 × 5 = 15, तर 5 × 10 = 50 अधिक 20, 50 अधिक 20 किती, 60 आणि 70. तर हे सुद्धा येतं. तर आपण म्हणू शकतो की 7 गुणाकारात 9 भागाकारात 3 आणि अधिक 8. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 3 × 3 = 9 7 × 3 = 21 आणि 8 येणार 29. 21 आणि 8 29. तर 29 पर्याय दिलेला आहे.
पर्याय क्रमांक डी फॉर दयाबेन. 29 म्हणजेच डी मध्ये दिलेलं आहे, दयाबेनचा आन्सर दिलेलं आहे. त्याच्यात सांगितलं आपल्याला 29. तर अशा पद्धतीने पाचव्याचा आन्सर आपण बघितला. तर पाचव्याच्या नंतरचा जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, कारण याच्यावर जर बसत नसेल तर तुम्हाला ते थोडंसं झूम करून सुद्धा तुम्ही बघू शकता जर दिसत नसेल तर. कारण प्रश्न खूप मोठा दिसत आहे, पण मोठा दिसत याचा अर्थ तो अवघड असेल असं नाही. जेवढा प्रश्न मोठा असणार त्याच्यात आन्सर सुद्धा त्याचं इझी असणार. तर आपण म्हणू शकतो हा काय दिलेला आहे, कलिका विकास मुलिका प्रिया या 8 व्यक्ती एका चौकोनी टेबलाभोवती अशा प्रकारे बसतात. परत एक सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न दिलेला आहे. सिटिंग अरेंजमेंटचे तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न यामध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारले जाऊ शकतात, कारण मागच्या पेपरमध्ये सुद्धा त्या पद्धतीने विचारले गेलेले आहे. आता जे या सिटिंग 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं 8 व्यक्ती दिलेले आहेत. सुरुवातीला 5 दिले होते, आता 8 दिले. आणि आता जी सिटिंग अरेंजमेंट आहे ही चौकोनी टेबलवर आहे. सुरुवातीला सर्कल बघितला आपण, आता बघणार चौकोन. एक चौकोन घेतलेला आहे, चौकोनी सिटिंग अरेंजमेंट आहे. या टेबल भोवती चौकोनी टेबल आहे, या टेबल भोवती 8 व्यक्ती बसले आणि ते कशा पद्धतीने बसले, सर्व लोक टेबलच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. आणि ते सांगितलं की बसतात ती प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसतात. या ठिकाणी काय सांगितलं, कॉर्नरला कुणी नाही. बाजू म्हणजे असतात या एक बाजू, ही एक बाजू, आणि ही एक बाजू, आणि ही एक बाजू. आणि हे जे असतात हे काय असतात, हे कॉर्नर. तर कॉर्नरला कोणी बसलेलं नाही. कधी कधी कॉर्नरला सुद्धा 4 बसलेले असतात आणि 4 बाजूला बसलेले असतात. पण इथं पूर्णच्या पूर्ण जे 8 व्यक्ती आहेत ते बाजूला बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने 2-2 बसलेले आहेत. या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, आणि या ठिकाणी सुद्धा 2. अशा पद्धतीनं. आणि प्रत्येक हे दोघं एकमेकाच्या समोरासमोर, हे दोघं एकमेकाच्या समोरासमोर, हे दोघं एकमेकाच्या समोरासमोर, आणि हे दोघं सुद्धा एकमेकाच्या समोरासमोर. तर याच्यातून तुम्हाला काय दिलेलं की रीना रोहितच्या लगेच उजव्या बाजूला बसलेली. रीना आणि रोहित हे कधी एकमेकाला सोडून बसत नाहीत, आणि ते आता सुद्धा काय झाले, जेवणाचा टेबल किंवा कशाचा टेबल आहे त्या टेबल भोवती दोघं जण उजव्या बाजूला, म्हणजे रीना रोहितच्या उजव्या बाजूला आहे आणि ते दोघे एकाच बाजूला बसतात. म्हणजे असं नाही की तो या ठिकाणी बसला आणि रीना या ठिकाणी बसली, ते दोघं एकाच ठिकाणी बसतात. तर कधी त्याला आपण काय करणार, एका ठिकाणी बसवणार, म्हणजे एकाच बाजूला बसवणार. तर त्यात सांगितलं की रीना ती रोहितच्या उजव्या बाजूला आहे. मग जर रोहित जर घेतला तर रीना उजव्या बाजूला या ठिकाणी जाईल, जे की आपण घेऊ शकत नाही कारण ते दोघं एकाच बाजूला बसलेले. मग या ठिकाणी जर का रोहित असेल, या ठिकाणी जर का रोहित असेल तर रीना असणार ती या ठिकाणी, कारण रोहितच्या उजव्या बाजूला कशामुळे, कारण त्याचं तोंड हे सेंटर कर एक असं बाहेर टेबलच्या बाहेर तोंड करून तर बसणार नाही, टेबलकडे तोंड करून बसणार. आणि त्याची उजवी बाजू इकडे येणार, तर तिच्या उजव्या बाजूला रीना. आणि रीना काय सांगितलं त्याच्यानंतर बसतात. आणि मोनिका कविताच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्यक्ती समोर तोंड करून बसलेली आहे. आता इथं मोनिकाचं जे आपल्याला कंडिशन दिलेली आहे, मोनिकाची आपण कंडिशन घेऊ शकत नाही, कारण आपल्याला माहितच नाही की मोनिका नेमकी बसणार कुठं. जिथं सर्वच्या सर्व जागा, आपली 6 जागा बाकी या 6 जागांपैकी मोनिका कुठं पण बसू शकते. आपल्याला अशी कंडिशन घ्यायची जी रीना आणि रोहितशी रिलेटेड आहे, म्हणजे ज्याच्यात रीना आणि रोहितचं काही ना काहीतरी दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर जर कंडिशन दिली, मोनिका ही रीनाच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसली आहे. ज्या ठिकाणी रीना आहे तिच्या उजवीकडे, म्हणजे या साईडला तिच्या उजवीकडे मोनिका बसलेली आहे 4थ्या स्थानावर, म्हणजे 1, 2, 3, आणि या ठिकाणी येणार मोनिका बसणार या ठिकाणी. का, कारण रीनाच्या 4थ्या स्थानावर. आता आपण जर बघितलं मागची कंडिशन मोनिकाशी रिलेटेड होती, तर ती सांगितलं होतं की मोनिका कविताच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्यक्ती समोर तोंड करून बसली आहे. याच्यात काय सांगितलं, मोनिका जी आहे, मोनिका कविताच्या डावीकडे ज्या दुसऱ्या स्थानावर जो व्यक्ती बसलेली आहे त्याच्या समोर मोनिका आहे. मग आता मोनिका कोणाच्या समोर बसलेली आहे, तर मोनिका रोहितच्या समोर बसलेली. आणि मोनिका जर रोहितच्या समोर बसलेला असेल तर रोहित कोण आहे, रोहित असा व्यक्ती आहे जो कविताच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसली. मग कविता जर या ठिकाणी घेतली तर कविताचं डावं स्थान, म्हणजे कविताचं जे डावी साईड आहे ती या साईडला होईल. मग कविता आपल्याला ठेवला तर या साईडला, कविताच्या डाव्या साईडला रोहित, आणि 3व्या स्थानावर दुसऱ्या, मग 1 आणि 2. मग कविता जर मी या ठिकाणी घेतली, या ठिकाणी कविताला बसवलं तर कविताच्या डाव्या बाजूला 1 आणि 2 स्थानावर रोहित आहे आणि रोहितच्या समोर मोनिका आहे. आपली कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर दिलेले मोनिका रीनाच्या उजवीकडे 4थ्या स्थानावरती झालं. विकास आणि उमेश यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसतात, जेव्हा फक्त एका बाजूने मोजले जाते. एका बाजूने मोजले जाते म्हणजे काय, कोणत्याही एका साईडनं आपण बघणार, त्याच्या ठिकाणी काय तर 2 व्यक्ती बसलेले आहेत. पण आता विकास कुठे बसवायचा आणि उमेश कुठे बसवायचा,
ही एक आपल्याला प्रॉब्लेम आहे. तर आपण काय करणार, त्याच्या पुढची कंडिशन बघणार. उमेश रोहितला लागूनच आहे. उमेश रोहितला लागून आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जो समजता उमेश रोहितला लागून आहे म्हणजे तो त्याच्या शेजारी बसलेला आहे फक्त, बाकी त्या लागून निघून नाही. तो फक्त उमेश रोहितच्या शेजारी आला. रोहितनं तर अगोदरच रेहाला त्याच्या शेजारी बसवलं. मग त्याच्या शेजारी बसलेल्या रोहितनं रिंगाला या साईडला बसवलं तर रोहितच्या या ठिकाणी कोण असणार, उमेश असणार. आणि उमेशही रोहितच्या जर या ठिकाणी असं तर सांगितलं की उमेशच्या आणि उमेशच्या आणि विकासच्या मधात फक्त दोघं जण येतात. मग या ठिकाणी जर एक दोघं जण असतील तर इथं तर विकासला जागा नाही. मग विकासला या साईडला बसावं लागेल. 1 आणि 2 सोडून विकासला या ठिकाणी बसावं लागेल. अशा पद्धतीने विकास या साईडला बसला. विकास आणि उमेशच्या मध्ये 2 व्यक्ती झाले. उमेश रोहितला लागून झाला. आणि रमण, मोनिका आणि रमण यांच्यामध्ये फक्त एकच जण आहे. आता मोनिका इथे रमणला एक सोडून जर इथे बसवलं तिथे उमेश बसू देणार नाही. उमेश अगोदरच चेअर घेऊन बसला, त्याची खुर्ची घेऊन बसला. उमेश अगोदरच जागा पकडली. मग याला जे आता रमणला बसावं लागेल एक जागा सोडून, म्हणजे या ठिकाणी एक जागा नाही. मग या ठिकाणी येणार रमेश. रमेश बसला या ठिकाणी. आता फक्त एकच जागा बाकी आहे. तिथं कोण बसेल असणार, तिथे बसेल असणार कविता झाली, रीना झाली, उमेश, रोहित, विकास, मोनिका, प्रिया. या ठिकाणी असणार ती असणार प्रिया. प्रिया सर्वात लास्टला आली. जी जागा बसलेली भेटली त्या ठिकाणी प्रिया बसली. जी जागा भेटली त्या ठिकाणी प्रिया बसली. त्याच्यानंतर प्रश्न विचारला तर रमणच्या डावीकडे, रमणची डावी बाजू इकडे, डावीकडे दुसऱ्या बाजूला 1 आणि 2, एक सोडून 2 म्हणजे दुसऱ्या बाजूला कोण बसलेले आहे, तर कोण बसलेले, रीना. रीना रीना दिलेली बी. बी फॉर बाहुबली. याच्यात सांगितलं बी फॉर बाहुबली मध्ये सांगितलं काय, सांगितलं की रीना हे आपलं उत्तर असणार. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 7 नंबरचा. आतापर्यंतचे जे 6 प्रश्न झाले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील. तर 7वा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. आणि 7वा प्रश्न तुम्हाला दिलेले आहे की काय सांगितलं की एक पद दिलेलं आहे. पद दिलेले म्हणजे एक सिरीज दिलेली आहे. सिरीजचे किती मोठे प्रश्न तुमच्या समोर येत आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि सिरीज किती महत्वाची आहे ते बघू शकता. कारण तुम्हाला नंबर सिरीज विचारू शकतात, लेटर सिरीज विचारू शकतात, किंवा डायग्रामची म्हणजे आकृत्याची सुद्धा सिरीज विचारू शकतात. त्याच्यानंतर एक सिरीज दिलेली आहे आणि सिरीज मध्ये शेवटी काय मिळेल विचारलं. जसं दिलं NRT, इथे दिलेले NRT, त्याच्यानंतर दिलेले NQS, MQ आणि S, त्याच्यानंतर दिलेले LPR, आणि त्याच्यानंतर दिलेले KOQ, त्याच्यानंतर विचारलं की काय येतील. 3 लेटर सांगायचे कोणते येतील. KLR येतील, MNP येतील, JNP येतील का JKL येतील. अशा पद्धतीने ज्यावेळेस सिरीज दिलेली असते त्या सिरीज मध्ये तुम्ही याचा संबंध पाहता, या दोन्हीचा, याच्यानंतर याचा, त्याच्यानंतर याचा संबंध पाहणार, त्याच्यानंतर याचा याच्याशी, त्याच्यानंतर याचा याच्याशी, याच्यानंतर याच्याशी. अशा पद्धतीनं टीचा S सोबत, S चा R सोबत आणि R चा Q सोबत. अशा पद्धतीने या सिरीजला तुम्ही टॅकल करणार. अशा पद्धतीने या सिरीज मध्ये जाणार. जर मी एनच्या नंतर बघितलं एम आला, एनच्या नंतर नाही पण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये एनच्या अगोदर एम इनटू 1 सोडून तर -1, एमच्या मागे LM म्हणजेच -1, KL म्हणजेच -1, परत केच्या मागे जर जायचं म्हटलं तर या ठिकाणी कोण येणार, जे येणार. जे आणि के, JKL MN म्हणजे इथे सुद्धा काय होणार -1. त्याच्यानंतर आर जर घेतला तर RQ, आरच्या मागे Q म्हणजे QR. अशा पद्धतीने असतं तर -1 झाला. Q च्या मागे P -1 झाला. P च्या मागे O -1, तर O च्या मागे सुद्धा काय येणार -1. आणि O च्या मागे -1 म्हणजेच काय येणार या ठिकाणी N. म्हणजेच या ठिकाणी काय घेता आपण, काय घेणार या ठिकाणी घेणार N, NOPQR. त्याच्यानंतरचा शेवटचा अक्षर काढायचा किंवा या दोन्हीतून जरी काढायचं JN, तर JN चे आपल्याला फक्त एकच पर्याय दिलेला आहे तो म्हणजे C, चंपकलाल. तर चंपकलाल मध्ये सांगितलेलं आहे JNP, तर JNP. आता तिसरं आपण कारण काय आणलं, कारण J आणि N वाला कोणताही ऑप्शन आपल्याला दिसत नाही. 4 मध्ये फक्त J आणि नंतर K. तर याच्या ठिकाणी काय येणार, P येणार. P कसं येणार, T च्या मागे S, S च्या मागे येणार R च्या मागे Q आणि Q च्या मागे कोण येणार P, PQRST. अशा पद्धतीने -1 चा फरक आपल्याला या सिरीज मध्ये दिसला. तर ही झाली आपली याचा आन्सर सी फॉर चंपकलाल, JNP आला आपला आन्सर. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो तुमच्या समोर आला आजचा आपला 8वा प्रश्न. आणि 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं
विशिष्ट सांकेतिक भाषेचा प्रश्न दिलेला आहे आणि सांकेतिक भाषेत दिलेला आहे TDG. एक दिलेलं आहे टी, डी आणि जी. आणि याला काय दिलं? TDG ला 1680, याला दिलं 1680. त्याच्यानंतर तो दिलेला आहे BIH, आणि BHI या ठिकाणी दिलेला आहे BHI आणि BHI ला लिहिलेलं आहे 432. तर त्याच्यानुसार या सांकेतिक भाषेनुसार तुम्हाला विचारलं के, सी आणि ई ला आपण कशा पद्धतीनं कोड करणार, म्हणजे कशा पद्धतीने कोड देणार आपण. तर याच्यात तुम्हाला TDG या पद्धतीने 1680 कशा पद्धतीने लिहिलेलं असू शकतं. टी असतो 20 नंबरला, त्याच्यानंतर डी असतो 4 नंबरला, जी असतो 7 नंबरला, बी असतो 2 नंबरला, एच किती असतो एच 8 आणि 9. त्याच्यानंतर के असणार 11 नंबरला, सी असणार 3 नंबरला, ई असणार 5 नंबरला. आता इथं जी संख्या दिलेली ती खूप मोठी दिलेली आहे, संख्या सुद्धा मोठ्या दिलेल्या आहे. त्याच्यामुळे मी काय करणार, लवकर हिला सॉल्व्ह करणार आणि लहान संख्या आहे आपण लवकर आन्सर काढू शकतो. आपण त्याच्यातला जो पॅटर्न आहे किंवा जो कोड आहे तो कोड आपण लवकर टॅकल करू शकतो. तर काय दिलेलं आहे 2, 8, 9 याची जर ऍडिशन केली तर 8 आणि 2 10 आणि 9 19. 19चा याच्या स्क्वेअर नाही, घन नाही, असं काहीच नाही. मग त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो याचं जर आपण बेरीज केली तर नाही ना, याचा जर गुणाकार केला तर 8 दुनी 16 आणि 16 144. 144 जर बघितलं तर 144 आणि 4 4 4 त्रिक 12, 14 1 14 त्रिक 42. मग अशा पद्धतीने जर 3 जर याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 4 त्रिक 12 1 आणि 14 त्रिक 42 आणि 1 43. 144 गुणिले 3 जर केलं तर आपल्याला आन्सर भेटतं 432. तसं जर इथं जर करून बघितलं तर 4 दुनी 8 80 आणि 80 आणि 7 7 8 56 560. 0 आणि 0 0 तर 56 आणि 3 सायंत्रिक 18. यालाही 3 जर मल्टिप्लाय केलं तर इथे किती येणार 0 सायंत्रिक 8 8 4 1 5 3 15 आणि 1 16. म्हणजे काय केलं आपण या सर्व लेटरचे नंबर काढले, त्या नंबरला त्या सर्वांची मल्टिप्लिकेशन केली, मल्टिप्लाय करून त्याला 3 न परत काय केलं मल्टिप्लाय केलं. तर या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार 11 3 33 आणि 33 आणि 13 5 किंवा अशा पद्धतीने याला करता. या ठिकाणी तुम्हाला एक आकड्याला जर कधी मल्टिप्लाय करायचं काम पडत असेल कोणत्याही मॅथच्या क्वेश्चन मध्ये तर सर्वात पहिले आपण काय करणार 3 5 15 आणि या 15 जर 11 ने मल्टिप्लाय करायचं तर आपण काय करणार 5 घेणार, 5 आणि 1 6 घेणार आणि 1 जसा तसा घेणार. अशा पद्धतीने याची 165 आपण म्हणू शकतो काय का मल्टिप्लिकेशन घेणार. कधी जर 11 ने तुम्हाला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करायचं काम पडलं तर तुम्ही काय करणार युनिट डिजिट जसा तसा घेणार आणि त्या दोन्हीची ऍडिशन करून मदत घेणार आणि जो 10 डिजिटचा असणार किंवा इकडे किती मोठा नंबर असला तरी अशा पद्धतीने तुम्ही 11 ने मल्टिप्लाय करू शकता. इथे जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 5 3 15 सायंत्रिक 18 19 आणि 3 1 3 आणि 1 495. इथे येणार 495. अशा पद्धतीने 495 म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक 1 वर आत्माराम भिडे आपला असणार आन्सर 8 नंबरचा आन्सर असणार ए फॉर आत्माराम भिडे 495. त्याच्यानंतर हे झाले आजचे आपले 8 प्रश्न. 8 प्रश्नानंतर 9वा प्रश्न आपण बघणार. 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेले 9व्या प्रश्नामध्ये काय सांगितलं काही शब्द दिले ते शब्दकोश ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने त्याची मांडणी करा, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्याला मांडा. त्याच्यात पहिला शब्द दिलेला आहे लेट, दुसरा शब्द दिलेला आहे लिथार्जी, तिसरा शब्द दिलेला आहे लेटर LETTER, नंतर दिलेला आहे लिथल LETHAL. त्याच्यानंतर सांगितलंय लेस्ट, लस्ट नाही लेस्ट, लस्ट नाही लेस्ट, लेस्ट दिलेला आहे. लेस्ट मध्ये त्याच्यानंतर विचारलं की कोणत्या या 4 ऑप्शन पैकी 4 ऑप्शन जर आपण बघितले तर ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी दिलेला आहे आणि डी दिलेला आहे. तर याच्यातला जो ए आणि डी दिलेला आहे त्याच्यात 5 ने सुरुवात होती, बी आणि सी मध्ये 1 ने सुरुवात होती. बाकीचं कोणतंही न बघता मी फक्त 1 आणि 5च बघणार. 1 आणि 5 जर बघितलं 1 आणि 5 1 2 3 4 आणि 5 1 आणि 5 मध्ये LE बरोबर आहे बघायचं काम नाही. एस आणि टी मध्ये कोण येणार आहे आधी एस वाला येणार नंतर टी वाला येणार. जर आधी एस वाला येत असेल तर सर्वात पहिले सुद्धा 5 वाला यायला पाहिजे, कारण दोनच सुरुवातीला दिलेले आहेत ना. इथे दिलेले 5 1 इथे सुद्धा 1 आणि इथे सुद्धा 5. म्हणजे ऑप्शन जर आपल्याला कट करायचे असतील
एक वाले दोन ऑप्शन तर आताच कट झाले, कारण एक वाला त्याच्या अगोदर 5 येणार, मग एकच्या अगोदर 5 यायला पाहिजे, तिथे एकच्या अगोदर 5 नाही, इथं सुद्धा एकच्या अगोदर 5 नाही, मग ए वाला आणि बी वालाच असू शकतो आन्सर. त्याच्यानंतर सांगितलं दोन्ही ठिकाणी 1 आणि 5च आपण बघणार. 12 43 आणि या ठिकाणी किती दिलेले, या ठिकाणी दिलेले 14 23 या दोन पैकी जर आपल्याला आन्सर काढायचं तर एक नंबर वाला इथं सुद्धा सेम आहे, इथं सुद्धा सेम आहे. मग आपण बघणार 2 आणि 4 मध्ये, फक्त 2 आणि 4 जर चेक केला तर आपला आन्सर येणार. तर 2 मध्ये आणि 4 मध्ये इथं दिलेले लिथल आणि इथं दिलेले लिथल म्हणजे LETHA सो सेम आहे. आर आणि एल मध्ये कोण येणार अगोदर, तर एल वाला अगोदर येणार. मग एल वाला अगोदर कुठे आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे 4 अगोदर आहे, नंतर 2 आहे, 4च्या नंतर 2 आहे, तर 2 अगोदर आले, 2 अगोदर ते येणार नाही. ऑप्शन काय राहणार, 4 क्रमांकाचा ऑप्शन राहणार. 5 1 4 2 3 अशा पद्धतीने याची काय होणार, एक क्रमवारी मांडणी होणार. मग आपण म्हणू शकतो याचा आन्सर काय असणार, डी फॉर देवसेना किंवा डी फॉर दयाबेन याचा असणार आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 10 नंबरचा, आणि हा 10वा प्रश्न त्याच्यानंतर आपले अर्धे प्रश्न आजचे झाले असं आपण म्हणू शकतो. 10वा प्रश्न काय दिलेला आहे, 10वा प्रश्न काय दिलेला आहे, दिलेल्या पर्याय आकृत्यांमधून परत आकृत्याचा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न आकृती ज्यामध्ये लपलेली आहे किंवा एम्बेडेड म्हणजे अंतर्भूत केलेली आहे ती निवडा आणि फिरवण्याची परवानगी नाही. तुम्हाला ते स्वतःवरून सांगतात की तुम्ही स्वतःचा दिमाग लावायचा नाही. आम्ही जे सांगतो म्हणजे प्रश्न लिहिता वेळेस त्यांनी सर्वात पहिले सांगितलेलं आहे आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही आमचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे, स्वतःचा दिमाग लावून काही पद्धतीने आन्सर काढायचं नाही. नाहीतर आपण काय म्हणू शकतो, त्याला आकृती फिरू सुद्धा शकतो, पण न त्याने अगोदर सांगितलं की आकृती फिरवण्याची परवानगी नाही. मग जशी आकृती आहे तशीच आकृती आपल्याला त्याच्यात शोधायची. तशी आकृती आपल्याला एक डायग्राम काय दिलेली आहे, अशा पद्धतीने एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यात एक अशी लाईन मारली एक अशी लाईन मारलेली, अशा पद्धतीची आकृती आपल्याला ए बी सी आणि डी मध्ये कुठेही मिळते ते आपल्याला सांगायचं. तुम्ही जर इथं बघू शकत असाल तर ए मध्ये तुम्हाला सुरुवातीला एक बॉक्स दिसत आहे, पण त्याच्यात की अशा पद्धतीची लाईन तुम्हाला त्याच्यात दिसत नाही. बी मध्ये तर येणारच नाही, सी मध्ये येऊ शकते आणि डी मध्ये सुद्धा येणार नाही. मग ए बी आणि डी मध्ये तर येणारच नाही. मग सी मध्ये जर बघितलं तर सी मध्ये अशा पद्धतीने आकृती दिलेली आहे आणि असे 4 बॉक्स केलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला अशी एक आकृती तिथं दिसते. मग आपण म्हणू शकतो ही जी आकृती अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बनू शकते. मग ऑप्शन क्रमांक सी फॉर चंपक लाल काय राहणार आपलं आन्सर. तर 10 नंबरचा आन्सर राहणार पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर यामध्ये आता कोणती जास्त काही सांगायचं काम नव्हतं, कारण ए बी आणि बी याच्यात आकृती आपल्याला दिसतच नाही आणि सी मध्ये कशा पद्धतीने ती भेटली तर त्याच्यानुसार आपण सांगितलं की याचा आन्सर सुद्धा काय राहणार, सीच राहणार. 11वा प्रश्न दिलेला आहे. आता त्याच्यात दिलेला आहे ज्या प्रकारे चौथा शब्द संबंध दिलेला आहे, चौथा शब्द तिसऱ्या शब्दाशी आणि दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याच प्रकारे 5व्या शब्दाशी संबंधित पर्याय निवडा. मुंगी, मुंग्याचे वारूळ, बदक, तलाव, घोडा, गुहा. मुंगी दिली, मुंग्याची वारूळ दिलेले, म्हणजे मुंगी कुठे राहते तर मुंगीचे वारूळ असते, त्या वारुळामध्ये मुंगी राहते. बरोबर आहे. बदक कुठे राहतो तर बदक तलावात आपल्याला बघायला भेटतो, बदक कुठे राहतो तलावात राहतो. घोडा कुठे राहतो, घोडा गुहेत राहतो, घोडा गुहेत राहतो तर नाही. कुत्र्याच्या घरात घोडा राहतो, मग कुत्र्याच्या घरात घोडा राहतो तर मग कुत्रा कुठे राहणार तर तिथेही नाही. मधमाशाच्या पोळ्यात घोडा राहतो नाही. तर शेवटचा आन्सर दिलेला डी फॉर देवसेना, डी फॉर दयाबेन. त्याच्यात काय असणार तर बेला. घोडा कुठे राहतो तर बेला. घोड्याचं जे घर असतं किंवा जे घोडा असतो त्याला आपण काय म्हणतो तर बेला. त्याच्यानंतर 11 प्रश्न झाले. 12व्या प्रश्नात तुम्हाला फासा दिलेला आहे आणि फासा दिला म्हणजेच एक ओपन डाईस दिलेला आहे. ओपन डाईस काय केलेलं आहे, बॉक्स असतो तो बॉक्स काढल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेस आपण प्ले करतो त्याच्या पद्धतीने फाडलं कसं, अशा पद्धतीने बॉक्स तयार केला. 1 2 त्याच्यानंतर 3 आणि 1 4 अशा पद्धतीने 4 बाजू या साईडला, 1 बाजू या साईडला, 1 बाजू या साईडला. टोटल कोणत्याही बॉक्सला तुम्ही जर बॉक्स आणला एखादा तर त्या बॉक्सला किती बाजू असतात, 6 बाजू असतात. एक क्यूब 6 बाजूचा असतो. त्या 6 बाजू ओपन केल्याच्या नंतर फाडल्याच्या नंतर अशा पद्धतीने बॉक्स तयार होतो. त्याच्यात एच दिला, एचच्या नंतर जे दिला, जेच्या नंतर एल दिला, एलच्या नंतर एन दिला, या ठिकाणी पी दिला, या ठिकाणी आर दिला आणि तुम्हाला सांगितलं की एन अक्षराच्या अपोजिट कोणता येणार. तुम्ही हा काल 2 डायग्राम बघितल्या होत्या. 2 डायग्राम कशा पद्धतीने बघितल्या होत्या की 2 तुम्हाला सांगितलं होत्या मागच्या क्लासमध्ये की एकतर त्या येतील किंवा मग यात सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा एक डायग्राम येऊ शकते किंवा एक बॉक्स येऊ शकतो. याच्यात सुद्धा तुम्ही काय करणार तशाच पद्धतीने उत्तर काढणार.
त्याच्यात आपण काय केलं, बाहेरचं घेतलं, त्याच्यात सुद्धा बाहेरचे घेणार. बाहेर पी आहे, बाहेर आर आहे, मग पी असणार कशाच्या ऑपोजिट, तर आरच्या ऑपोजिट. एक सोडून असणार ही जी उभी लाईन आता हे दोन म्हटले, उभी लाईन मध्ये काय असणार, एच ए सोडून एल च्या ऑपोजिट, सोडून एल च्या ऑपोजिट, एच असणार एल च्या ऑपोजिट आणि जे असणार तो एन च्या ऑपोजिट. आपल्याला विचारलं होतं एन च्या ऑपोजिट कोण, तर एन च्या ऑपोजिट असणार आत्माराम भिडे, म्हणजे ए आन्सर जे. एच्या जागी काय असणार, म्हणजे यांच्या अपोजिट कोणतं येणार, तर जे येणार. म्हणजे ज्या वेळेस आपण अशा पद्धतीनं एक क्यूब तयार करू आणि हा क्यूब ज्यावेळेस तयार करू त्यावेळेस या ठिकाणी जर जे असेल तर याच्या मागच्या साईडला कोण असणार, याच्या मागच्या साईडला असणार इथे दिल्याप्रमाणे एन असतात. तेच आपल्याला विचारलं. आणि याला ज्यावेळेस आपण ओपन केलं, सर्व याच्या बाजू अशा ओपन केल्या तर अशा पद्धतीची एक आकृती बनणार, एक असा किंवा एक डाईस बनणार. त्याच्यानंतरचा 13वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि 13व्या प्रश्न तुम्हाला काय दिलेला की एक सिलॉजिझमचा प्रश्न दिलेला आहे. सिलॉजिझम मध्ये तुम्हाला कधी तुमचा मार्क कटता कामा नये, कारण यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न दिलेले असतात, पण याच्यात कन्फ्युजन नुसार किंवा मग काही थोडंफार जर तुम्हाला प्रश्न नाही समजला तर त्यानुसार सुद्धा तुमचे काय होतात, त्यातला मार्क्स कमी होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय करणार, सर्वात पहिले जे विधान दिलेले, जे कंडिशन दिलेले आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घेणार. तुम्हाला काय सांगितले, आता पूर्ण प्रश्न वाचत न बसता आपण काय करणार, विधान वाचणार. त्यामध्ये पहिलं विधान दिलेले काही एच आर आहे आणि दुसरं दिलेले कोणताही पी एच नाही. याला आपण मांडणी कशी करणार, काही एच येतं म्हणजे अशा पद्धतीने काही एच येतं, हे जे एच यातले काही एच, सर्वच्या सर्व एच नाही, काही एच आर आहे. मग या पद्धतीने आपण म्हणू शकतो हे एच आहेत, हे आर आहे. याच्या जागी नावं सुद्धा देऊ शकतात, याच्या जागी काही प्राण्याची नावं सुद्धा देऊ शकतात. मग हे जे काही एच आहेत हे आर आहे, म्हणजे काही भाग असा आहे ज्याच्यात एच सुद्धा आहे आणि आर सुद्धा आहे. म्हणजे हा भाग असा असणार ज्याच्यात एच सुद्धा असणार आणि आर सुद्धा असणार. त्याच्यानंतर दुसरं दिलं कोणताही पी, हा एच नाही. मग एच ला आपण म्हणू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं कोणताही एच हा पी नाही. म्हणजे पी आणि एच चं रिलेशन कुठल्याही पद्धतीने येऊ शकत नाही. कोणताही पी एच होऊच शकत नाही. आर एच होऊ शकतात, एच आर होऊ शकतात, आर पी सुद्धा होऊ शकतात, कारण याचं काही रिलेशन दिलेलंच नाही. यांचं काही नाही म्हणून असं सांगितलंच नाही. या दोघांचं भांडण असं सांगितलंच नाही. भांडण हे या दोघांचं, म्हणजे एच आणि पी हे कधीच एक होऊ शकत नाही अशा पद्धतीने सांगितलं. आणि निष्कर्ष एक दिलेला आहे, एक निष्कर्ष मध्ये दिलेले कोणताही पी एच आहे, काही पी एच आहे, सॉरी काही पी एच आहे. तर काही पी हे एच असू शकतात का, म्हणजे जर आपल्याला आधीच सांगितलं की एच पी होऊ शकत नाही तर निष्कर्षात दिलं की काही पी एच आहे, तर हे शक्यच नाही, कारण आधीच सांगितलं की त्या दोघांचं जमत नाही. म्हणजे पहिला जो निष्कर्ष तो काय राहणार, रॉंग राहणार. दुसरा निष्कर्ष काय दिलेला आहे, दुसऱ्या निष्कर्षामध्ये सांगितलेलं आहे काही आर पी आहे. आता काही आर पी आहेत, सॉरी काही आर पी नाही असं सांगितलंय. आता सर्वच्या सर्व आर पी नाही असं जर आलं असतं तर आपण त्याला चुकीचं किंवा बरोबर ते ठरू शकत नव्हतं, त्याची शक्यता आपण पाहणार होतो. पण आता आपल्याला सांगितलं की काही आर आहेत जे की पी नाही, मग आपण असं म्हणू शकतो जे आर याच्यात होते, या ठिकाणी जे आर होते ते पी नसणारच. कसं सांगितलं होतं की काही आर म्हणजे जो भाग आहे एवढा भाग काय पी होऊ शकत नाही. मग याच्यात भया भागात काही आर सुद्धा असतील या ठिकाणी अशी आर, पण हा भाग तर पी होऊ शकत नाही. म्हणजे आर सुद्धा काय होणार नाही, काही आर, सर्वच्या सर्व आर नाही, इकडचे आर जे येतात ते पी होऊ शकतात, पण हे मधले जे आर येतात ते कधीच पी होऊ शकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय आपण काय करणार, राईट करणार. राईट करणार याच्यातून आपण सांगू शकतो पहिला निष्कर्ष म्हणजे पहिला पर्याय दिलेला आहे कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही, तर नाही. एक निष्कर्ष अनुसरण करतो, दुसऱ्या दिलं फक्त दोन अनुसरण करतो, तर ऑप्शन 2 काय असणार, बी फॉर बाहुबली. बी फॉर बाहुबली किंवा मग बी फॉर काय असणार आपलं आन्सर असणार. म्हणजे पर्याय क्रमांक बी फक्त दोन निष्कर्ष काय करणार, फॉलो करणार. त्याच्यानंतर 13 झाली. 14वा प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर, 14वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे विशिष्ट सांकेतिक भाषेचा परत प्रश्न आलेला आहे. सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला विचारलेले आहे टू वर्ड काय केलं, अशा पद्धतीने टू वर्ड दिला आणि या टू वर्डला काय लिहिलं 9621 अशा पद्धतीने दिलं. त्याच्यानंतर सांगितलं वॉन्टेड, आणि वॉन्टेडला तुम्ही काय लिहिलं, वॉन्टेडला लिहिलं आपण, वॉन्टेडला लिहिलं 21 39 57 21 39 57 आणि याच्यातूनच आपल्याला सांगितलं की वॉरंटला काय कोड करायचा. अशा पद्धतीने जो वॉरंट आहे
वॉरंटला कशा पद्धतीने आपण कोड करणार, वॉरंटला काय कोड करणार, आता कोड कसा ओळखणार आपण, तर याच्यात कोड ओळखायच्या अगोदर जर तुम्ही परत एकदा प्रत्येक क्वेश्चनचा आपण काय करणार, अगोदर ऑप्शन बघणार, पर्याय बघणार काय काय दिलेले ए बी सी डी मध्ये जर बघितलं सर्व ठिकाणी 21 21 21 कॉमन, मग मी म्हणू शकतो डब्ल्यू ला ए 21 अशा पद्धतीनेच असणार आणि सर्व ऑप्शन मध्ये शेवटला 9 आणि शेवटला एक ठिकाणी काय दिलेले 9 दिलेले, मग अशा पद्धतीने मी काय म्हणू शकतो की ऑप्शन मध्ये सुरुवातीला 21 असणार, 21 कशाने घेतलेले असू शकतात, तर डब्ल्यू ला 2 घेतले तर डब्ल्यू ला 2 या ठिकाणी सुद्धा आहे, डब्ल्यू ला 2 या ठिकाणी सुद्धा आहे, ए ला जर 1 असेल तर ए ला 1 या ठिकाणी आहे, ए ला 1 या ठिकाणी सुद्धा आहे, टी ला जर 9 असतील तर टी ला 9 या ठिकाणी सुद्धा आहे, म्हणजे फक्त काय केलेले कोड घेतला आणि त्याच्या खाली दिला, त्या प्रत्येक अक्षराचा कोड घेतला या ठिकाणी आणि त्याच्या खाली दिला, मग कोड घेतला कुठून, तर दोन अक्षरातूनच घेतला, डब्ल्यू चा कोड याच्यातून घेतला, ए चा कोड याच्यातून किंवा याच्यातून घेतला, आर चा कोड कुठे घेणार आपण याच्यात घेणार, आर चा कोड आहे 4 या ठिकाणी येणार 4 या ठिकाणी येणार 4, ए चा कोड ऑलरेडी किती आहे 1, एन चा कोड किती असणार, एन चा कोड असणार 3, मग शेवटला 21 44 139, पहिला ऑप्शन 21 44 139, ऑप्शन ए फॉर आत्माराम भिडे आपलं काय असणार, आन्सर असणार 21 44 139, 21 44 139 राहणार आपलं करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने 14व्या प्रश्नाचा आन्सर आपण बघितलं, त्याचा कोड काढला, त्याच्यानंतर 15वा प्रश्न तुम्हाला परत दिलेला आहे, 15व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं काय विचारलं 15व्या प्रश्नामध्ये की कोणती दोन चिन्ह आणि दोन संख्यांची अदलाबदल, आता हा प्रश्न एकदम टाइम टेकिंग सुद्धा आहे आणि थोडासा कन्फ्युजन, म्हणजे याच्यात तुमचं आन्सर चुकू शकतं, कारण इथं सर्वात महत्वाचं काय की तुम्ही त्याला जे प्रश्न आहे ते तुम्हाला चिन्हही बदलायला सांगितले आणि अंकही बदलायला सांगितले, आतापर्यंत आपण काही प्रश्न बघितले एक तर चिन्ह बदलले किंवा मग अंक बदलले, पण आता तुम्हाला दोन्ही एकदाच करायचं, म्हणजे 8 भागाकारात 4 दिलेले, गुणाकारात 6 दिलेले, अधिक 3 वजा 9 बरोबर 1, अशा पद्धतीने समीकरण दिलेले, या समीकरणामध्ये सर्वात पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा आणि चौथा 4 पर्याय दिलेले तर, आणि 4 पर्यायामध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्ही अगोदर जर बघितलं कोणता पर्याय घेऊ शकता, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं. असं कधी प्रश्न आला तर त्या आधी भागाकार त्याकडे आपण भागाकारावर टार्गेट करणार, म्हणजे इथं जर भागाकार 4नच भाग जातो बाकी तर कोणत्या संख्ये भाग जात नाही, भागाकार बदलायचा नाही का, तर ते आपण याच्यात बघणार की भागाकार जर नसेल बदलायचा आपल्याला किंवा 4 जर नसतील बदलायचे या ठिकाणी, 4 जर बदलले 8ला भाग जाणार नाही, मग हे ऑप्शन आपण नंतर घेणार, बी सुद्धा नंतर घेणार, सी मध्ये 8 आणि 9 9 जरी आले तर 9 सुद्धा आपण नंतर घेणार, पण 6 आणि 9 जर बदलले 6 आणि 9 म्हणजे आपण डी अगोदर घेऊ शकतो, आन्सर काही असू शकतं, आपण आधी डी घेणार, कशामुळे, कारण 4 ने 8ला भाग जातो, याचा अर्थ सहसा काय होणार की त्याला तसंच ठेवणार, कारण दुसऱ्या संख्येत 8ला भाग जाणार नाही, मग आपण जर डी ऑप्शन आधी बघितला, डी ऑप्शन मध्ये प्लस आणि मायनस बदलले, प्लस आणि मायनस बदलले आणि संख्या काय बदलल्या 6 आणि 9, मग 8 येणार, भागाकारात 4 येणार, गुणाकारात 6च्या जागी 9 येणार, अधिकच्या जागी वजा येणार आणि त्याच्यानंतर वजा बदललं आणि अधिक, तर 3च्या जागी 3 येणार, इथं अधिक येणार, 9च्या जागी 6 येणार, याचा उत्तर 1 येतं का, तर 4 दोन्ही 8 9 दोन्ही 18 18 मायनस 3 अधिक 6, याचा आन्सर 18 मायनस 15 आणि 6 21 21 आहे, याचा अर्थ डी पर्याय आपला चुकीचा आहे. मग डी जर चुकीचा आहे, आता ए बी आणि सी याच्यात आपण सांगू शकत नाही, कारण तिन्ही आपल्याला चेक करावं लागतील, आता डी चेक केला तर आपण उलटा म्हणजे सी चेक करूयात ना, आणि सी मध्ये काय दिलेले गुणाकार आणि भागाकार दिलेले, गुणाकार आणि भागाकार बदलायचा आणि 8 आणि 9 बदलायचे, मग 8च्या जागी 9 येणार, भागाकाराच्या जागी गुणाकार येणार, 4 येणार, 4च्या जागी गुणाकाराच्या नंतर काय येणार, भागाकार भागाकार खाली लिहून घेणार आणि 4च्या नंतर किती येणार, 6 येणार, अधिक 3 येणार आणि वजा 9 येणार, याला जर आपण केलं तर आन्सर 1 यायला पाहिजे, तर इथे 2 ने भाग दिला तर 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4, तर 3 त्रिक 9 येऊ शकते, याच्यात 3 दोन्ही 6 अधिक 3 मायनस 9, 6 आणि 3 8 9, 6 आणि 3 9, 6 7 8 9, सॉरी 9च्या ठिकाणी आपल्याला किती घ्यायला सांगितले, 9च्या ठिकाणी 6 घ्यायचे ना, भागाकार आणि गुणाकार चेंज केला, त्याच्यानंतर 8 आणि 9 चेंज केले, त्या 9च्या जागी आपल्याला किती यायला पाहिजे होते, 9च्या जागी आपल्याला घ्यायचे होते 8, तर या ठिकाणी 8 येणार, कारण 9 कडे आपण घेतलं तर 9च्या जागी 8 येणार, तर 6 7 8 9 मधून 8 गेले तर काय येणार, आन्सर 1 येणार, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो 1 बरोबर 1, म्हणजे आपला आन्सर काय असतो सी, सी फॉर चंपकलाल आपला असा आन्सर.
त्याच्यानंतर दिलेला आहे 16वा प्रश्न. 15चा आन्सर काय असणार? सी. आपल्याला गुणाकार भागाकार चेंज करावा लागेल आणि 8 आणि 9 चेंज करावं लागेल, त्यावेळेस उत्तर काही एक. 16 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेले आहे. आणि 16 नंबरच्या प्रश्न काय सांगितलेले? नंबर सिरीज दिलेली आहे आणि नंबर सिरीज मध्ये सांगितलं की एक संख्या त्या ठिकाणी एक 20 ते 30 संख्या तुम्हाला शोधायची. 26 73 दिलेली आहे, 26 73. त्याच्यानंतर 891 दिलेले आहेत, त्याच्यानंतर 297 दिलेले आहेत, त्याच्यानंतर 99 दिलेले आहेत आणि एक संख्या इथे तुम्हाला शोधायची, नंतर 11 दिलेली आहे. आता अशा पद्धतीने या संख्या दिलेल्या असणार. सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर बघणार, क्यूब बघणार, वर्ग किंवा घन बघणार, वर्गमूळ किंवा घनमूळ अशा संख्या बघणार, प्राईम नंबर बघणार. यापैकी काहीच नाही तर मग काहीच नसेल तर आपण काय करतो? फरक काढतो. पण फरक काढता वेळेस अजून काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. त्या याच्यात जो फरक आहे तो मायनस होते का प्लस होते? तर या ठिकाणी मायनस होत चालला आणि मायनस होत चालला तर किती होत चालला, म्हणजे थोडा थोडा होत चालला का एकदम जास्त प्रमाणात मायनस होत चालला? वाढत होतं कमी कमी वाढत हे का जास्त प्रमाणात वाढेल का? कारण जर कमी प्रमाणात वाढत असेल थोड्या 2 चे 8 झाले, 2 चे 6 झाले, 8 झाले, 12 झाले, अशा पद्धतीने वाढत असेल थोडा थोडा फरक येईल तर त्याच्यात ऍडिशन करायची, कारण वाढत चालली. थोडा थोडा कमी होते म्हणजे सबट्रॅक्ट करायचे, कमी करायचे, वजा करायचे. एकदम जास्त प्रमाणात वाढत येईल काय करणार? त्याचा गुणाकार करणार, कारण गुणाकारामध्ये संख्या काय होणार? जास्त प्रमाणात वाढणार. एकदम कमी प्रमाणात कमी होते म्हणजे त्याला काय करणार? भागाकार. मग आपली जी कंडिशन कोणती लागणार? भागाकाराची, कारण सर्वात कमी 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 होत चालला. मग इकडून भागाकार जाण्यापेक्षा इकडे संख्या मोठमोठ्या आहे, इकडून आपण गुणाकार करत जर आलो तर आपल्याला काय होणार? या आन्सर काढायला सोपं जाणार, कारण भागाकारापेक्षा आपल्याला कधी काय होतं? गुणाकार सोपा जातो आणि मोठ्या संख्येचा विचार करण्यापेक्षा आपण लहान संख्येचा आधी विचार करणार. आता 11 काय केल्याच्या नंतर हे आपल्याला माहित नाही, पण 99 काय केल्याच्या नंतर 297 येतील. तुम्हाला सांगितलं तर इकडून आपण यायला होतं, याचा अर्थ इकडून संख्या वाढत चालल्या अशा पद्धतीनं. मग याचा आपल्याला जर गुणाकार करायचा म्हणला तर 9 3 27 आणि 9 3 27 28 29 या 99 जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 297 येतील आणि 7 3 21 परत यालाही जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 3 ने 891 येतील आणि 3 म्हणजेच इथं सुद्धा काय करावं लागेल? 3 नेच गुणाकार करावा लागेल. मग 11 इथं आणि इथून इथं, इथं सुद्धा 3 आणि इथं सुद्धा 3. 11 3 33 आणि 33 3 99. 33 दिलेले पर्याय क्रमांक सी फॉर चंपकलाल मुली. कशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलं तुम्हाला माहिती असेल की आपण काय केलं? या पद्धतीने इकडून घेतलं. कशामुळे? कारण इकडून संख्या लहान येते, इकडून संख्या मोठ्या आहेत. लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणं सोपं आहे, तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणं अवघड आहे. मग लहान संख्येकडून जाता वेळेस आपण बघितलं की एकदम जास्त प्रमाणात काय होते? संख्या मोठ्या 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 होत चालल्या. याचा अर्थ गुणाकार असणार आणि 99चा गुणाकार केला 3 सोबत तर 297 येतात. तसंच 11चा गुणाकार आपल्याला करावा लागेल 3 सोबत तर 33 येतील. त्याच्यानंतर दिलेले आहे तुम्हाला आणि 17 नंबरच्या प्रश्नात परत दिलेले आहे काय? सिरीजच दिलेली आहे आणि ती सिरीज आहे आकृत्यांची. तर हे जे सर्व प्रश्न आहेत एकदम इझी प्रश्न जरी वाटत असले तरी हे सर्वच्या सर्व प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत तर तुमच्या 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिफ्ट नंबर 2 म्हणजे दुसऱ्या शिफ्ट मध्ये रिझनिंग या विषयाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर बघितलं की 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. खालील प्रश्न दिलेल्या पर्यायांमधून प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवता येईल अशी आकृती तुम्हाला निवडायची. 4 आकृत्या दिलेल्या आहेत, 5वी तुम्हाला काढायची. 4 आकृत्या कशा दिलेल्या आहेत या पद्धतीने इथं 1 2 3 4 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रत्येक आकृतीत सर्कल दिलेलं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक लाईन दिलेली आहे आणि नंतर काय सांगितलं? याचे जे तोंड दिले ते अशा पद्धतीने एक तोंड दिले या साईडला दिलं अशा पद्धतीने, या साईडला अशा पद्धतीने, या साईडला दिलं अशा पद्धतीने. आणि जी मागची बाजू आहे ती मागची बाजू दिलेली आहे अशी, इथे दिलेली आहे अशी, अशा आणि अशी आकृती दिलेली आहे. आणि एक पेंटागॉन म्हणजे पंचकोन या ठिकाणी दिलेला आहे. पंचकोन कशा पद्धतीने दिलेला आहे? अशा पद्धतीने या ठिकाणी, दुसरा या ठिकाणी, तिसरा जो दिलेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि चौथा दिलेला आहे या ठिकाणी. आता याच्यातून तुम्ही काय रिलेशन काढू शकता? जर आपण बघितलं हा जो एरो आहे अशा पद्धतीचं जे तोंड आहे, हे जे तोंड बघितलं सुरुवातीला राईट साईडले, नंतर लेफ्ट साईडले, परत राईट साईडले, परत लेफ्ट साईडले. मग जी पण आकृती येईल त्याच्यात काय येईल? राईट लेफ्ट. आता काय येणार? राईट येणार. अशा पद्धतीने येणार. पर्याय क्रमांक 1 मध्ये येऊ शकत नाही कारण त्याच्यात जे तोंड दिलेले ते तोंड अशा पद्धतीने देता अशा पद्धतीने दिलेले. मग पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय,
चौथा पर्याय आत्माराम भिडे कॅन्सर. आत्माराम भिडे कॅन्सर कशामुळे? कारण आत्माराम मध्ये आन्सर अशा पद्धतीने दिलेले येणार नाही. बी मध्ये बाहुबलीत काय दिलेलं आहे? येऊ शकतो. सी मध्ये येऊ शकतो. डी मध्ये येऊ शकतो. या बाणानुसार म्हणजे हे जे तोंड दिलेलं आहे तोंडानुसार सर्व येऊ शकतात. आता मागचं जे तोंड दिलेले आहे ते अशा पद्धतीने दिलेले आहे सर्व ठिकाणी, तर या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने असतात. त्याच्यात जर तुम्ही बी फॉर बाहुबली जर बघितलं तर बाहुबलीत दिलेले तोंड अशा पद्धतीने जे की येणार नाही. बी सुद्धा कॅन्सर होणार. बी सुद्धा आन्सर नाही. त्याच्यानंतर सी मध्ये दिलेलं आहे. आता डी मध्ये आपण काय करावं लागेल? ते कोण आहे पेंटागॉन जे दिलेलं आहे पंचकोन याच्यानुसार आन्सर काढावं लागेल. ते आन्सर कसं काढणार आपण बघू शकतो. या ठिकाणी होता तर या ठिकाणी गेला, दुसऱ्या तिसऱ्या तिथे गेला, चौथ्या तिथे गेला, तर पॅकेट परत याच ठिकाणी येईल. म्हणजे हा एक असा राऊंड मारत सर्क्युलर या जो स्क्वेअर दिलेला त्याच्या कोपरे येतात जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नर मध्ये फिरत आहे. म्हणजे इथं गेला नंतर इथं गेला नंतर इथं गेला, इथून जो इथे म्हणजे या ठिकाणी येणार. आणि अशी आकृती दिलेली आहे. आता दोन तर कटले सी आणि डी मध्ये आपण बघणार फक्त सी मध्ये दिलेला आहे, डी मध्ये दिलेला नाही. सी आकृती काय असणार याची आन्सर असणार. सी फॉर चंपकलाल आपला आन्सर. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे 18वा प्रश्न दिलेला आहे. फक्त 3 प्रश्न आपले आजचे बाकी आहेत. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नात तुम्हाला विचारलेले आहे किंवा 18व्या प्रश्नात सांगितलेले आहे काय सांगितलेले आहे तर ज्या प्रकारे चौथा अक्षर समूह तिसऱ्या अक्षर समूहाशी संबंधित आहे, संबंध सांगितला दुसरा अक्षर शब्द समूह पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे पाचवा अक्षर समूहाशी संबंधित पर्याय तुम्हाला काढायचा. तर या ठिकाणी दिलेलं सुरुवातीला टी टी ई ए त्याचा संबंध दिला झेड बी डी त्याच्यानंतर दिला एफ एस यू त्याच्यानंतर दिला सीन किंवा एस आय एन आणि साईनचं दिलं एम ओ एच त्याच्यानंतर जे आर टी त्याच्यानंतर सांगितलं रिओचं काय सांगितलं त्याचा तुम्हाला कोण काढायचा किंवा संबंध काढायचा की कोणता बी. टीचा संबंध असा झेड बी डी एफ एस यू मध्ये दिला तर तुम्ही सांगू शकता आता झेड बी म्हणजे खाली ए बी दिलेला आहे एस आय याच्यात जर आपण संबंध बघितला तर काय येऊ शकतो झेड बी हे एच्या जवळपास येतं. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ए बी पासून एम पर्यंत आणि नंतर एन पासून झेड पर्यंत एबीसीडी लिहून घेतो ती तुम्हाला माहिती आहे. अशा कशा प्रकारे आपण लिहितो ती सायकल जी असते सायकल रेग्युलर चालू असते. मग झेड या ठिकाणी येणार इकडच्या लेफ्ट कॉर्नरला शेवटला झेडच्या नंतर ए येणार याच्या नंतर बी येणार. मग आपण म्हणू शकतो झेड नंतर ए आला नंतर बी आला मग तसंच एम नंतर एन आला आणि ओ आला मग तसं तिथं आला आणि तिथं काय येणार सुरुवातीस झेड आला म्हणजेच एच्या अगोदरचा मग एनच्या अगोदरचा एम आरच्या अगोदरचा काय येणार क्यू आर नंतर काय येणार एस क्यू आर एस न येता इथं काय येणार ओच्या अगोदर येणार कारण आपण इथे लास्ट अक्षर घेतो ना आणि इथं ए घेतला इथे एन घेतला इथे ओ घेणार ओच्या अगोदरचा येणार एन आणि एनच्या नंतर एन ओ या ठिकाणी येणार पी आणि एन पी पासून जर आपण बघितलं एन पी वाला पहिला आहे दुसरा नाही तिसरा नाही चौथा नाही पहिलाच ऑप्शन दिलेला आहे. पहिलाच काय केलेलं आहे एन पी एच जे क्यू एस आन्सर दिलेले पण आपण पूर्ण जर काढून घ्यायचं म्हटलं तर एन ओ पी नंतर काय दिलेलं आहे बघा डी ई एफ म्हणजे एच आय जे मग या इथे सुद्धा काय येणार की आयच्या अगोदरचा काय येणार आयच्या अगोदर एच आय जे आणि आरचा काय येणार टीच्या अगोदर क्यू आर आणि एस. ह्या पद्धतीने केलं आधी एन घेतला ओ पी नंतर एच आय जे क्यू आर एस म्हणजे पहिलाच पर्याय दिलेला आहे एन पी एच जे क्यू एस. अशा पद्धतीनं ए फॉर आत्माराम भिडे आपला आन्सर. 18 नंबरचा क्वेश्चन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं कसं आन्सर काढायचं ते बघितलं त्याचं. त्याच्यानंतर 19 नंबरचा प्रश्न तुम्ही बघू शकता. 19 नंबरचा प्रश्न कुठे 19 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे अनेक प्रश्नात दिलेल्या मालिकेत परत एक मालिका आली परत एक सिरीज आली त्याच्यात दिलेले 015 1430 व्हॉट विल बी द नेक्स्ट पुढे काय येणार ते आपल्याला कळायचं. तर 0 पासून 1 पासून 5 5 पासून 14 14 पासून 30 कसे बनले याच्यात काही रिलेशन आपल्याला दिसत नाही. कुठल्याही पद्धतीचा पॅटर्न ते आपल्याला असा तरी बघितल्याच्या नंतर येत नाही. मग त्यासाठी आपण काय करणार त्याच्यात गॅप काढणार त्याचा फरक काढणार. इथं +1 झाले इथं किती झाले इथं +4 झाले इथं +5 आणि 4 9 झाले आणि इथं जे झाले ते 16 तर इथं कितीचा होईल. आता जर आपण बघितलं आता तुम्ही कळत असेल
की या ठिकाणी इथं भले आपल्याला स्क्वेअर किंवा क्यूबचा पॅटर्न दिसत नसेल तरी तो इथं दिसत. मग इथं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 यायलाच पाहिजे. आणि 25 जर केले तर 30, 40, 50 आणि 5 55 याची होणार ऍडिशन आणि उत्तर येणार ए फॉर आत्माराम लिहिले 55 राहणार आपला आन्सर. 55 इज द करेक्ट आन्सर. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न आपला जो की आपण 20 फेब्रुवारी रोजी तुम्ही जर कोणी तुमच्यात जर कोणी जर हा पेपर जर दिला असेल 20 फेब्रुवारी सेकंड शिफ्ट मध्ये जर तुमचा पेपर असेल तर तुम्हाला कळत असेल यातले 19 पैकी 19 प्रश्न आपले पेपर मध्ये आलेले आहेत. आणि 20वा प्रश्न सुद्धा जशाच तसाच ऍज इट इज काय झालं होतं त्या एक्झाम शिफ्ट मध्ये आलेला होता. त्याच्यात तुम्हाला दिलेल्या पर्याय आकृत्यांमधून 4 आकृत्या दिलेल्या आहेत. एक प्रश्न आकृती दिलेली आहे. ती प्रश्न आकृती कोणत्या आकृतीत लपलेली आहे. लपलेल्या आकृतीवर सुद्धा 2 प्रश्न आपले झाले. एक अगोदर झाला आणि आता एक प्रश्न आला तो म्हणजे 20वा. त्याच्यात एक अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे आणि कालच्या शिफ्ट मध्ये सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता. ही जी लाईन दिलेली इथं देतात की या ठिकाणी दिलेली अशा पद्धतीने एक काय केलेलं एक डायग्राम दिलेली आहे. आईस्क्रीम दिलेली आहे आणि ही आईस्क्रीम आम्हाला शोधायची की कोणत्या आकृतीमध्ये दिलेली आहे. पहिलीत दिलेली आहे, दुसरीत दिलेली आहे, तिसरीत का चौथीत. तर पहिल्या आकृतीत ती दिसू शकते आपल्याला पण पहिलीत जर बघितलं तुम्ही तर पहिलीत अशा पद्धतीनं ट्रायंगल खाली दिलेला म्हणजे पहिल्यात तर नाही दिलेली आहे, दुसरीत येणारच नाही, तिसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथ्यामध्ये पहिलीत नाही, दुसरी, तिसरी आणि चौथीत सुद्धा दिसत नाही. बी मध्ये जर आपण बघितलं बरोबर तर बी मध्ये अशा पद्धतीने आकृती दिलेली. बी मध्ये आन्सर आहे. बी मध्ये काय केलेलं आहे अशा पद्धतीने सर्कल दिलेलं आहे आणि या ठिकाणी अशी एक लाईन आहे. तर इथं बघू शकता तुम्ही हीच आकृती तयार होते. ही जी आकृती तयार व्हावी हीच आपली काय आईस्क्रीमचा कोन आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर ही आकृती आपल्याला काय व्हावी या ठिकाणी दिसायची म्हणजे ऑप्शन क्रमांक बी फॉर बल्लाळ देव. बाहुबली नाही तर बल्लाळ देव आपलं काय राहणार आन्सर राहणार. बी फॉर बल्लाळ देव. अशा पद्धतीने हे 20 प्रश्न आपण आज बघितले. कालचे 20 आणि आजचे 20 असे 40 प्रश्न आपण झाले. असे 53 शिफ्ट आपण बघणार आहे, 53 सेट बघणार आहे जे की 2024 मध्ये आलेले आहेत आणि तेही पूर्णच्या पूर्ण मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला मराठीमध्ये जर पूर्णच्या पूर्ण प्रश्न हवे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला टिक करा. कारण सर्वच्या सर्व पेपर तुम्ही ज्यावेळेस पण व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर आता आपण बघणार आहोत दुसऱ्या पेपर मध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये सेकंड शिफ्ट 20 फेब्रुवारी झालेल्या थर्ड शिफ्ट मधला रिझनिंगचे 20 प्रश्न.